हॅलो, मी गीता. स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. अचानक ठरलेली आमची ट्रिप एवढी भारी होईल असं वाटलंच नव्हतं. आम्ही आलो होतो पुण्याला एका कार्यक्रमानिमित्त आणि कार्यक्रम लवकर झाल्याच्या नंतर मग आमचं ठरलं की आपण आळंदीला पण जायचं, कारण आमच्याकडे भरपूर वेळ होता. मग आम्ही सगळेजण आलो होतो आळंदीला. तर या ठिकाणी तुम्हाला सांगते, इंद्रायणीला तर एवढं भारी पाणी होतं, कारण आत्ताच पूर येऊन गेला होता, त्यामुळे सगळी घाण वाहून गेली होती. मग सगळ्यांनी आंघोळी करून घेतल्या. कपडे तर कोणीच आणलेले नव्हते, पण आहेत त्याच वल्ल्या वस्त्रावरती दर्शनं घ्यायचे ठरवले. आणि तुम्हाला सांगते, अगदी आज्यापासून लहान मुलांपर्यंत फोटो काढण्याचा वेळ मात्र सगळ्यांनाच आहे. सगळ्यांचे फोटो काढले. त्यानंतर सगळ्यांनी मस्त असे गंध लावून घेतला आणि आता आम्ही निघालो होतो दर्शनासाठी. देवांशला काही वेळ, आहोंनी काही वेळ, मी श्रेयांशीला पण असंच आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलं. आणि त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतले. आतमध्ये तर शूटिंग करायला काहीच परवानगी नव्हती. त्यानंतर मग आम्ही इकडं मागं आलो आणि इकडं मस्त असे सगळ्यांनी फोटो काढले. आहोंनी तर देवांशला घेऊन खालीच बसले होते, कारण इतक्या वेळ त्याला घेऊन उभं राहणं खूप जास्त अवघड होऊन जातं. थोडीफार खरेदी केली आणि त्यानंतर निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला. देवांशचे तर खूप जास्त पाय सुजले.